गडचिरोलीच्या घनदाट जंगलात पुन्हा एकदा गोळीबाराची रणांगण। गडचिरोली नारायणपूर सीमेवर पोलिसांच्या C-60 जवानांनी आणि SRPFच्या पथकांनी मोठी कारवाई केली आहे। तब्बल 8 तास चाललेल्या भीषण चकमकीत 4 जहाल माओवादी ठार पडले आहेत। या ऑपरेशनमुळे परिसरातील माओवादी हालचालींवर मोठा आघात झाला आहे। गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवादी दबा धरून असल्याची विश्वासार्ह माहिती पोलिसांना मिळाली होती। अप्पर पोलीस अधीक्षक अभियान M रमेश यांच्या नेतृत्वाखाली 19 C-60 पथके आणि 2 SRPF QAT पथके रवाना झालीत। 2 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर सकाळी पोलीस पथक जंगलात पोहोचले। त्याचवेळी माओवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला। जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेत। सुमारे 8 तास चाललेल्या या चकमकीत 4 जहाल माओवादी ठार झालेत। यात एक पुरुष आणि 3 महिला माओवादींचा समावेश आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी एक SLR रायफल, 2 इसान्स रायफल आणि एक 303 रायफल जप्त केली आहे। या कारवाईनंतर उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे अभियान सुरूच आहे। हा हल्ला गडचिरोली विभागातील गट्टा दलम आणि कंपनी क्रमांक 10 यांच्याशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। परिसरात अजूनही सतर्कता वाढवण्यात आली आहे। गडचिरोलीतील माओवादी हालचालींवर कात्री लावणाऱ्या या कारवाईनंतर सुरक्षा दलांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे। पोलिसांचे माओवादी विरोधी अभियान आता निर्णायक टप्प्यावर आहे। येत्या काही दिवसात अजूनही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे।